जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. तुमचा जर कोण विद्यार्थी असेल तुमच्या घरातील किंवा तुमच्या आसपासचा ओळखीचा असेल जो 10वी पास आहे आणि त्याला 65% मार्क आहेत, जो 12वी पास आहे आणि त्याला 65% मार्क आहेत, तर त्याच्यासाठी ही योजना आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. या योजनेचं नाव काय, किती रुपये मिळणार, शेवटची तारीख अगदी जवळ आलेली आहे. ती शेवटची तारीख काय आहे, काय काय कागदपत्र लागणार, पात्रता काय, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी असेल, तुम्ही यासाठी पात्र असाल तर या योजनेचा लाभ घ्या, अर्ज करा. आणि तुम्ही यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही असं वाटत असेल तर जे कोण गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. चला तर मग आता ती योजना काय आहे त्या संदर्भातल्या सर्व सविस्तर माहिती आपण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता अशी ही योजना आहे. 30,000 रुपये त्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत. 30,000 रुपयेमध्ये तुमचा सगळा खर्च वर्षाचा भागू शकतो, शिक्षणाचा, फक्त शिक्षणाचा. तर बघा, ही कोणती योजना आहे, यासाठी कसा अर्ज करायचा, यावरची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी या योजनेचं नाव काय आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 फॉर स्टुडंट हू हॅव पास्ड 10वी किंवा 12वी. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप योजना आहे 2026-27 साठी. आणि जे 10वी किंवा 12वी पास झालेले आहेत, 10वी-12वी पास झालेले त्यांच्यासाठी ही योजना आहे. या स्कॉलरशिपमध्ये बघा, जवळपास तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी अर्ज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ह्याची ॲप्लिकेशन करण्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे बघा, या ठिकाणी सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासुद्धा इथं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बघा, आता या योजनेविषयी अगोदर सुरुवातीला तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या योजना आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप योजना आहे. याच्यामध्ये 10वी किंवा 12वी असेल, 10वी तुम्हाला 2026 मध्ये आणि 12वी तुम्ही 2026 किंवा 25 मध्ये जर पास झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. यासाठी तुम्हाला सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना एकदाच फक्त किती मिळणार आहे, 30,000 रुपये मिळणार आहे स्कॉलरशिप. त्याच्यासाठी काय अटी सुद्धा आहेत, अटी व नियम काय आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, हे 10वी वाल्यासाठी काही योजना आहेत, अटी आहेत, आणि 12वी वाल्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत, तुम्हाला आपण दाखवणार आहोत काय आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी डिटेलमध्ये बघूया. बघा, या ठिकाणी इलिजिबलची पात्रता काय आहे, 28 जून, महत्वाची गोष्ट, 28 जून 2026 या ठिकाणी यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे 10वी वाल्यांसाठी, जे 10वीला पास झालेले आहेत त्यासाठी. परत पात्रताचं क्रायटेरिया काय असणार आहे, तर बघा, स्टुडंट हा 10वी पास असलेला गरजेचं आहे आणि 2026 या वर्षात तो पास होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्याने 65% मार्क मिळवलेच पाहिजेत. या 10वी मध्ये 65 पेक्षा कमी असेल तर तो या ठिकाणी पात्र असणार नाही. दुसरी गोष्ट, त्याचं वार्षिक उत्पन्न, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये असणं गरजेचं आहे. 8 लाख पेक्षा कमी किंवा 8 लाख रुपये, 8 लाखाला जास्त जर एक रुपये असेल तर या ठिकाणी तो विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाही. महत्वाची गोष्ट काय, नोट काय दिली यांनी, तर बघा, स्टुडंट हा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेला असायला पाहिजे. गव्हर्नमेंट शाळा, सरकारी शाळा, खाजगी नव्हे, सरकारी शाळेत शिकलेला असावा. त्यानंतर जर तो हा PWD म्हणजे विशेष म्हणजे दिव्यांग वगैरे काय असेल, PWD याच्या संदर्भातला असेल, तर डिसेबिलिटी काय असेल तर त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. शिवाय स्टुडंट फॉर द नॉर्थ ईस्ट रिजन अँड ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये जर तो बसत असेल तर या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. याच्यामध्ये 30,000 रुपये त्यांना मिळणार आहेत 10वी जे पास आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर. बघा, याच्यासाठी डॉक्युमेंट कसे काय लागणार आहेत, या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले आहेत. डॉक्युमेंट काय आहेत, तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे, शिवाय तुमचं 10वीचं मार्कशीट पाहिजे. त्यानंतर तुम्ही आता 10वी नंतर 11वी मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याची ॲडमिशनची काय तुमच्याकडे जे काय पावती असेल, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा फी भरलेली आहे तुम्ही, याच्या संदर्भातले जे काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे, किंवा ॲडमिशन लेटर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. फीची रिसीट, तुम्ही सध्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं, हे बघा माझी फी, अशी हे रिसीट जो मिळतं ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. नंतर तुम्हाला
उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा या ठिकाणी जोडायचा आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 8 लाखापर्यंतचा आहे आणि तुमचं बँक डिटेल जे काय असतील बँकेचे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहेत. अप्लाय कसा करायचा? अप्लाय बघा या ठिकाणी ही जी लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता 10वी वाले विद्यार्थी. आता 12वी वाल्यांसाठी काय डेडलाईन आहे? 12वी वाल्यांसाठी 28 जूनच डेडलाईन आहे. याच्यासाठी काय वेगळे नियम आहेत का? तर याच्यासाठी काहीही वेगळे नियम नाहीत. याच्यासाठी सुद्धा सेमच प्रक्रिया, सेमच प्रोसेस आहे. फक्त डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय जोडायचं आहे? डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला प्रूफ रहिवासी दाखला जोडायचा, तुमचा स्वतःचा आयडेंटिटी कार्ड काय पाहिजे, 10वी 12वीचं तुम्ही गेल्या वर्षीचं आणि पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत, 10वीचं मार्कशीट पाहिजे आणि 12वीचं मार्कशीट पाहिजे. जर यंदा तुम्ही 12वी पूर्ण झाला असाल किंवा गेल्या वर्षी 25-26 मध्ये तुम्ही 12वी पूर्ण झाला असेल तर त्यावेळेची तुम्हाला या ठिकाणी 12वीचे सर्टिफिकेट जोडायचे आहेत. यंदा 12वी होऊन चालणार नाहीत, कारण तुम्हाला 11वी 13वी साठी ऍडमिशन घेतलेलं असणं गरजेचं आहे. असं पद्धतीने आहे. तर गेल्या वर्षी 25-26 ला तुमची 12वी झाली असेल तर त्यांच्यासाठी ही 12वी वाल्यांसाठीची ही योजना आहे. तुम्हाला प्रूफ ऍडमिशनचं प्रूफ घेतलेलं आहे ते कॉलेजचं, ते सुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. फीच्या जे काय होत्या तुमच्या फीच्या पावत्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला जोडाव्या लागणार आहेत, जर असतील तर. नसेल तर काही अडचण नाही. शिवाय उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे आणि बँकेचे डिटेल जोडावे लागणार आहेत. अशा पद्धतीने 12वी वाल्यांसाठी सुद्धा अशी प्रक्रिया आहे. तर ह्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं अप्लायवरती क्लिक करायचं. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं रजिस्ट्रेशन वगैरे करून ही सगळी पुढची प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करा. शेवटची मुदत आहे यासाठी अर्ज करण्याची 28 जून 2026. तर ज्यांना 65% पेक्षा जास्त मार्क आहेत अशा 10वी 12वीतील विद्यार्थ्यांपर्यंत किंवा असे जे कोण पात्र आहेत, गरजू आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ही माहिती पोहोचवा आणि त्यांना या योजनेचा लाभ घेऊ द्या. शिक्षणासाठी पैसे मिळतील त्यांना. त्याच्यातून तुम्ही जर त्यांना माहिती सांगितली तर त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच लागेल. तुमच्या मुलाबाळाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या गरजूंपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.